वृक्ष संरक्षण कार्य पुत्रवत मानवेह सदाह छायाफल प्रदानी वृक्षा रक्षन्ति रक्षितः. म्हणजेच झाडे आपले रक्षण करतात, ते स्वतःचे आत्मसमर्पण करतात. ते आपल्याला त्यांच्याजवळ असलेले पान, फळ, फूल, खोड, मूळ तर देतातच, शिवाय गरजेला सावली देतात, आपल्या विश्रांतीची व्यवस्था करतात. सुशलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामला अशी होती धरती माझी, वैविध्याने नटलेली पाचूच्या बेटासारखी. पण आज ही धरती उजाड दिसत आहे. मोठे मोठे डोंगर सुने सुने वाटू लागले. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे. जंगल क्षेत्रातील मोठे भाग तर आपण आधीच तोडून साफ केले आहे. निसर्गाच्या बाबतीत आपण सर्व मानव स्वार्थी आहोत. देतो तो निसर्ग, घेतो तो मानव. निसर्गाला सुटणारा स्वार्थी मानव आणि धर्तीवर वाढत जाणारी लोकसंख्या, प्रदूषण आणि औद्योगिकरण या सर्वांचा धोका निसर्गालाच बसला आहे. मानव, पशुपक्षी या सर्वांच्या जीवनात वृक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वृक्ष हे मानवीय जीवनासाठी आणि पशुपक्ष्यांसाठी वरदान आहे. वृक्षांमुळेच आकाशातील ढगांना थंड हवा मिळते आणि त्यानंतरच धरतीवर मुसळधार पाऊस पडतो. या पावसामुळे शेतकरी, धरणी माता व पशुपक्षी तृप्त होऊन जातात. सजीवांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज असते आणि हे पाणी आपल्याला वृक्षांमुळेच मिळते. यावरून धरतीवर वृक्षांचे महत्त्व समजून येते. वृक्षारोपण करणे काळाची गरज बनली आहे. झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंशे असे तुकाराम महाराज म्हणतात. या धरतीचे सजल हिरवे रूप पाहायचे असेल तर प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहिजे. वृक्ष लावणे व त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मानवाने वाया घालवू नये क्षण, मानवाने वाया घालवू नये कण. मानवाने वाया घालवू नये क्षण, मानवाने वाया घालवू नये कण. हे जीवन मंत्र स्वीकारूया, आपली वसुंधरा वाचवूया. धन्यवाद.